लोक यापर्यंत म्हणतात की मराठा थोडेफार आहेत असे जर कळत नसेल तर माझ्या अंदाजाने बोलू नये एवढंच फक्त मी सांगेन. जेव्हा मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो, नाहीतर मी इग्नोर करत असतो. हो, म्हणून तर मी असं त्यांना असं म्हणालोय की त्यांच्यासारखा खेळ हा कोणीच करू शकत नाही. एक तीर में दो निशाणा ही साधण्याची कला त्यांच्याकडेच आहे. आणि आता माझं म्हणणं एवढंच आहे की जरांगे पाटील यांनी जे अनाऊन्स केलेलं आहे की 288 लढणार, ते त्यांनी लढावंच आणि गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही माझी त्यांच्याकडे मागणी. इशू कुणबी मराठ्याचा नाहीये, तुम्हालाही लक्षात आलं नाही. मी जे माझ्या बरोबरची जी चर्चा झाली, धनगर होते, माळी होते, बंजारा होते, कैकाडी होते, या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की कुणबींना आरक्षण आहे आणि ते आम्ही असं मान्य करतो. पण कुणबी समाजाचं जे वागणं आहे त्याच्याबद्दल ती असणारी चर्चा होती. त्यांनी असं म्हटलं की आरक्षणाच्या वेळेस हे ओबीसी होतात, पण यांचे सगळे व्यवहार ओबीसींबरोबर किंवा आरक्षणवाद्यांबरोबर न राहता ते मराठा समाजाबरोबर असतात आणि निर्णय सुद्धा त्यांचे मराठा समाज जे सांगतील तेच त्या ठिकाणी घेतात. त्याच्यामुळे आम्ही असणारा किती विश्वास ठेवायचा आणि किती विश्वास ठेवायचा नाही याला अनुसरून होतो. आणि त्याला मी असं एक उत्तर दिलं होतं, तुम्हाला जर डाऊट असेल तर मग तुम्ही असणारा तुम्हालाच मतदान द्या. ह्या निवडणुकीपुरतं आपण कुणबी ओबीसी मध्ये आहे हे मान्य करू, पण उमेदवारीमध्ये तुम्ही त्यांना मान्य करू नका. त्याला असणारं जे आहे ते हे आहे. मी आजही माझी ती भूमिका आजही त्याच्यामध्ये आहे की हा जो द्वंद्व आहे कुणबी समाजाबद्दल तो त्यांनी लवकरात लवकर तो सोडला पाहिजे अशी माझीच त्यांच्याकडे असणारा मागणी. एक तर तुम्ही आरक्षण घेताय हा कळीचा मुद्दा आहे, तेव्हा तुम्ही आरक्षणवाद्यांबरोबर आहे. तुम्ही आरक्षणवाद्यांबरोबर नाही या. कुणबी आज आपल्याला दिसतोय इथला असणारा जे जरांगे पाटील यांच्या बरोबरचे जे आहेत कार्यकर्ते आहेत, सर्व आहेत, त्यांच्या बरोबर आहेत असं दिसतं. त्याच्यामुळे याच्याबद्दलची असणारी शासकता ही मी जसं म्हणालो की माळी समाजामध्ये आहे, धनगर समाजामध्ये आहे, वंजारी समाजामध्ये आहे, तेली समाजामध्ये आहे, बंजारामध्ये आहे, कैकाड्यांमध्ये आहे आणि लहान मोठा जो ओबीसी आहे, कुंभार, लोहार, सोनार, सुतार जो आहे त्याच्यामध्ये आहे. त्यांच्याबरोबरचे झालेल्या चर्चेचा हा सार मी आपल्याला सांगतो. आम्ही आता असणाऱ्या शांततेच्या पाठीमागे लागलेलो आहोत. 7 तारखेला सांगता झाल्यानंतर मग आम्ही जाहीर करू की आमची राजकीय रणनीती काय असेल. महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत आपली यावेळेस युती राहणार. मी म्हटलं ना, आम्ही 7 तारखेनंतरच जाहीर करू काय असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.